हे ठेवायचं नाही. म्हणून मला सगळ्या माहिती द्या. कुठेतरी संवादाचा किंवा अधिकारी काहीतरी कन्फ्युजन करते, चुकीची माहिती देते. मग अधिकाऱ्यांमुळं सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडणं नको, नाराजी नाट्य नको, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते, कारण त्या पुण्यात काय झालंय, काही पोरं पुण्याला आहे, कुणी कुंकड येतं. इकडे काय झालं, काही मोगामध्ये धिंगाणे तिसऱ्यांनीच केले तर चौथीच गुतले. कामान धामाचं. आता एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. नेकनूर ही ग्रामपंचायत जाळली कुणीतरी, त्यात 12 पोराच्या नावावर 12 पोराचे, आणि नुकसान दाखवलंय किती, जळालेलं 51 लाख. अरे बाप, 51 लाख नुकसान व्हायला तो गावचा सरपंच म्हणतो इटा सकट जरी आमची ग्रामपंचायत जवळ तरी 51 लाखाची नाही. मेले ते पोरं कसे भरणार? मग अशा ठिकाणी शहानिशा करून कोण अधिकारी होते ते तपास करणारे, यांनी अशी चुकीची माहिती सरकारला का दिली? त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं. आता ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या, त्याच्यात काय तुमची भूमिका असणार आहे का? नाही हो, त्याचं असं म्हणते वेगळे वेगळेच मोठ्याला मोठे टपोरे टपोरे लोकांचे टप्पो, श्रीमंत श्रीमंत, गरीबा थोडे, मग आपली असते काहीतरी. त्यात काय सगळे मोठमोठे दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहे. एकत्र याव्यात असं वाटतं दोन जायला. भाजप त्यांच्यावरती अन्याय करत असं वाटतं. आता ती त्यांचा विषय, माझा विषय कुठला आहे की मला मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देणं ही माझी जबाबदारी. माझे मी आज वाट बघतोय सरकार कुठले कुठले निर्णय घेतं. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याच्या संदर्भात सरकार काय आज सूचना काढतंय.